तिचा माझी मावस बहीण आहे. मग अहो ते काय झालं, अंजली बहिणीने त्याला जमीन कसा दिली की नाही, तेव्हा मी येणारच होतो. म्हटलं आता राहणार आहेत म्हटल्यावर काय काळजी करायची, सेफ असणार. हां पण जिजा कुठं आहे? गेली. तुझी बहीण आहे की नाही, लाडकी बहीण पळून गेली, पळून. नाही 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 राणा, हे बघ ह्याच्यात काहीतरी गफलत वाटायला लागल्या मला. देवानं आपलं ऐकलं बघा. तसं बी आपल्या मग लागलेली ब्यादच होती ती. कुठं का जाईना. गोदक का जरा न्यारीचं बघ की, मला बी भूक लागल्यानं मला मयात बी जायचंय. जा तुम्ही, आलोच. बंड्या बरकत या तुम्ही बी. हे बंड्या बंड्या रानाचा पाहुणचार घेऊन झाला की नाही, भेट हा मला. चला बापू. जरा चल की बोलायचं. अरे बरकत, अंजली बहिणी कुठं आहेत? अरे मला बी तीच कळण झाली मर्दा. हे बघ, फोन कर फोन कर. अरे फोन बी लागण झाला त्यांचा. हे मला काल रातच्याला अंजली बहिणीचा फोन आला होता. त्या म्हणल्या राणाचा काहीतरी खरं खोटं करणार आहे, तू ये आणि माझी बहीण आहे असं सांग म्हणल्या. मला बी तसंच सांगितलं. हं. माझा भाऊला साक्षी दिली म्हणून. तर वहिनी कुठे गेल्यात काहीच कळण झालं. फोन बी लागण झाला आता. हॅलो लक्ष्मी. हॅलो बरकत मामू. अंजली बहिणी आल्यात काय ग तिकडे? नाही का? काय नाही काय नाही. मी तुला नंतर करतो हा फोन. हा ठेव. काय ते? लक्ष्मीकडे पण गेलेल्या नाहीत. तर गेल्या असतील मर्दा वहिनी. शेतात गेलो तर शेतात पण नाहीत. नाही 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 बरकत, आपला सगळा प्लॅन ठरला असताना अंजली बहीण गायब झाल्या कशा? तेच कळण झाले मर्दा. आपण एक काम करूया, गावात जाऊन बघूया. चल चल चल. बापू जरा चहा मारूया गरम गरम. 2 चहा घ्या आणि जरा पाव बिव काय असलं दे, पोटात कावळं वरडाल्यात. आधी मागचं पैसे द्या आणि मग चहा घ्या. माननीय परेश पाटील आहे मी, माहिती आहे ना व? ग्रामपंचायतीचा स्वयंसेवक आहे, कळते काय? ग्रामपंचायतीला सांगून हे बाकड बिकड सगळं उचलालो काय? चहा चहा दे चाल. अप्या काय झालं माझ्या पैशाचं, कधी मिळणार आहे? देतो बापू, जरा 2 महिने कळ काढा की. 2 महिन्यात अशा काही किल्ल्या फिरवतो की नाही, मग पैसेच पैसे. अरे इथं चहाची उधारी द्यायला तुझ्याकडे पैसे नाहीत. 2 महिन्यामध्ये काय दिवा लावणार असेल तू? ठीक आहे, आता ती मला बी माहिती नाही आहे, पण मी माझ्या मूळ रूपात याला सुरुवात केली, त्या जिजाला किडनॅप करून. चादरे अहो थांबा की पाव घेतो. अहो थांबा थांबा, जरा चहा सांडेल की. तिचा नाही शानी, तिला उचलून काय उपयोग? तिच्या गळ्यात साधा सोन्याचा मणी बिन आहे. बापू तीच तर आपली सोन्याची खाण आहे, तीच मिळवून देणार आपल्याला. कसं? हा ते अजून माझ्या डोसक्यात आलेलं नाही, पण येणार डोसक्यात. पण अख्ख्या गावाला जिनं जेरीला आणलंय की नाही, ती जिजा आपल्या ताब्यात आहे. काय ना काहीतरी आयडिया डोसक्यात येईल माझ्या. तुम्ही प्या चहा प्या तुम्ही. अरे डोसक्यात तुझ्या काय बी नाही, मग तिला उचलीस कशाला? बापू जरा डोसकं चालवा की. ही जिजा जर त्या अंजली समोर जाऊन उभारली असती तर तुम्ही खोटं पडला असता. लक्षात येते काय? वर तोंड करून साक्ष द्यायला गेलता ना. मी बघितलंय, स्वतःच्या डोळ्यानं बघितलंय, ती अंजलीचं आहे, माझ्या कानानं ऐकलंय. बडबड काय तरी. ए असं तू सांगितलंस म्हणून मी साक्ष दिल्या. वय अहो बापू, मला तर कुठं माहिती होतं तवा त्या गावाच्या डोसक्यात येईल की ते जिजाला आणि अंजलीला एकमेकासमोर उभा करूया म्हणून. मला वाटलं तुम्ही साक्ष द्याल, तिचा खेळ सपल आणि राणा तिला गावातनं हाकलून देईल. पण मला एक कळना पप्या, त्या जिजाला गावातून हाकलून दिल्यानंतर तुला कसं काय मिळणार तर पैसे? तू मला कसं काय देणार आहेस पैसे? बापू इथं पैशाचा सवाल नाही आहे हो. अख्ख्या गावासमोर त्या जिजानं माझा अपमान केलाय. माझ्या अब्रूची लक्तर इशीवर टांगल्यात, म्हणून मला त्या जिजावर सूड उगवायचा होता. या माननीय परेश पाटलावर फाट उचलला गेला. आता आलं माझ्या ध्यानात. तुझ्या मानपणा पाहिजे तू मला अडकवलंच ते मी पैसे देतो असं सांगून. हा हे बघ, मला माझं पैसा पाहिजे तर जीव घेऊन तुझ आम्ही. डोसकर पडला काय? इथं जीव घुटमळाला माझा. पैसे जाऊ दे, इथं मेला असतो तर डायरेक्ट जेलात गेला असता ना तुम्ही. जेलात गेलो तर चालेल,
मला अडकवलंयस तू. मला माझं पैसे पाहिजेत. देणार देणार, काय काळजी करू नका. पैसे बुडवत नाही मी कोणाचं. अरे सगळी बुडवी असंच म्हणतात आणि ते तुझं क्रेडिट आहे की नाही ते घाल चुलीत. 2 महिने सांगून 6 महिने थांबवायचं ट्रॅक्टर माहिती आहे तुझी मला. त्या मामाच्या टायमाला बी असंच केलंस. ओ बापू, ते मामा 1 नंबरचा हरामखोर माणूस होता, पण राणा तसा नाही आहे. अरे आता त्या रानाचा काय संबंध आहे? इथं रानाचाच संबंध आहे बापू. ओ बापू, ह्योच तर चान्स आहे पैसे कमवायचा. हा, मला सांगा, ती जिजा कुठनं गायब झाल्या? कुठनं? रानाच्या घरापासून गायब झाल्या. आणि रानाचा अंतीचा 36चा आकडा आहे. आपण काय करायचं? तिला हुडकून दिले असं दाखवायचं आणि रानाकडनं पैसे उकळायचे. अरे पण जिजाला आपणच किडनॅप केले नव. हो बापू, हे तुम्हाला माहिती आहे, मला माहिती आहे, पण राणाला माहिती आहे काय? आणि उद्या त्या जिजानं सांगितलं तर? जरा डोसकं चालवा की बापू. तिला किडनॅप करताना आपल्या दोघांची थोबाड बघितलं का त्यानं? हा, नाही का नाही? आता काय नाही, आता त्या राणाला जरा टेन्शन मध्ये आणायचं. मग बघा यो माननीय परेश पटेल काय डाव टाकतो ती. साहेबराव, अरे टेन्शन गेलं मर्दा आपल्या मागचं. अरे लय खुश आहे बघ मी आज. होय, अरे ती जिजा होती का नाही, जिनं आपल्या जमिनीवर कब्जा केला होता, अरे ती आपल्या पण पळून गेली बघ. होय, आता आपली तालीम सुरू होणार. ए, एवढं का झालंय बडकायला? तुला माहितीये ना त्या जिजानं मला किती ताप दिलाय ते. अरे तू बी हस की मर्दा. होय, हस की. तर बरकत असलं का नाही आला? चल की, बंड्या कुठे आहे? बंड्या गेला जिजाला हुडकायला. राणा, आपल्याला जिजाला हुडकायला पाहिजे मर्दा. तुळायस काय? अरे एवढं दिवस आपण तिला घालवायच्या मागे लागलो होतो, तेव्हा ती काय ऐकायला तयार नव्हती. आता आपल्या पण गेले ना व, तेव्हा कशाला हुडकू? हे बघ, ते काय मला जमणार नाही. तुला कोणी सांगितलं रे ती पळून गेल्या म्हणून? तिला कोणी तर पळून नेलं असलं तर? अरे कोण घेऊन गेलं असेल तर परत आणून सोडल. डोक्याला वाईटा किती बाई. पण ते नव, तुला काय एवढा तिचा पुळकार? अरे ती राईट. आता मला समजी तालमीची तयारी करायची. हा, तेव्हा समजी तयारी करतो आज. ए राणा, जेवायला ये. वय वय येतोय तो. बरं चल, थोडं खाऊन घे चल. खा दादा तू, मी जातो त्या बंड्याकडे. बंड्याची बहीण ती माझी बहीण, मला तिला हुडकायलाच पाहिजे. तुझा खाता. बरकत ऐक की मर्दा. ए बरं साहेबरा, जाऊ दे त्याला. मी काय म्हणतो, तर उगं टेन्शन घ्यायचं नाही काय. आपल्या मागची बॅट गेली आहे बघ, तर मी लई खुश आहे. उद्यापासून आपली तालीम सुरू होणार आहे. आज की मर्दा, गाव ग तोंड पडायलाय. बरं ऐक, मी खाऊन येतो काय. चल. गोदक्का, गोदक्का, मी की नाही आज मस्तपैकी जेवणार आहे बघ. टेन्शनचं काही कारणच नाही आता. तुला नाही रे काळजी, पण मला घोर लागलाय की कुठं गायब झाली असेल ती पोरगी. तुझं आहेच का ते परत? आता गेले ना पळून, तेव्हा जाऊ दे की. मला जेवायला वाढ. मी की नाही आज दणकावून जेवणार आहे बघ. गोदक्का, राणादा, गोदक्का. हो श्रीपत दादा, काय झालंय? अहो राणादा, गोदक्का, गावात नाही ते वावड्या उठवा लागल्यात बघ. कसल्या बावड्या? ते राणादानं जिजाला गायब केलंय, घाबरवलंय, पळवून लावलंय, अशी समधी गावातली म्हणा लागल्यात लोक. माझा काय संबंध? मी यातलं काय बी केलं नाही. ती जिजा आहे का नाही, आपल्या पण पळून गेले. अहो हे आपल्याला माहिती आहे राणादा, पण ते गावाला कुठं काय माहिती आहे? जो तो त्याच्या मनात येईल तसं बोलायला लागला बघा. राणा, लई काळजी वाटायला लागली बाबा मला. होय की, ती जिजा खमकी होती सगळ्या गावाला माहिती आहे, पण त्या जिजाला धडा शिकवणारा एकच आपल्या गावात आहे, तो म्हणजे राणादा. राणादाने जिजाला नाही धडा शिकवला आहे, तिला गायब केला, अशी चर्चा सुरू आहे सगळ्या गावामध्ये. आणि त्यात तो बंड्या, माझी बहीण कुठं आहे, माझी बहीण कुठं आहे, अशी चौकशी करत फिरायला लागला सगळ्या गावामध्ये. आणि त्या जिजाला राणादानं गायब केले हे तिच्या मनात बसलं तर
राणा मला लय भ्या वाटायला लागले. त्या बंड्यानं पोलिसात तक्रार केली तर? होय मला बी असंच वाटायला लागलं बघा. नाही बंड्या काय मला ओळखत नाही होय. हे बघ आपण काय त्या जिजाला पळलेलं नाही, तेव्हा आपला काय बी संबंध नाही. तू वाडकी जेवायला. अहो राणादा हे आपल्याला माहिती आहे हो, पण उद्या जर बंड्यानं पोलिसात कंप्लेंट केली तर अहो राणादा पहिला संशय तुमच्यावरच येणार बघा. मेन वाद तुमचा आणि जिजाचा होता ना मग. राणादा ती गायब झाली, पण ती आपल्या दारातच गायब झाली ना मग. भाऊ नाही अहो शिरतो दादा, उगाच तुम्ही काय बी बोल नका आता. राणा अरे तो बराबरच बोलतोय. आधीच दिस बरं नाहीत बाबा. कधी काय कशावर होईल काय माहित नाही. आत्ता तू जेलातनं सुटून आलास, परत तक्रार झाली आणि तुला आत टाकलं तर? अगं नाही गोदका, तसलं काय बी होणार नाही. ए राणा नाही बी काय नाही. तू आधी जा आणि पोलिसात तक्रार कर. जिजा गायब झाल्याची खबर दे आधी. अगं पण कशाला? अहो बंड्यानं कंप्लेंट करायच्या आधी जर आपण कंप्लेंट केली तर आपण सेफमध्ये राहू राणादा. राणा पहिलं पोलिसात जा आणि तक्रार दे. बरं ठीक आहे, ते जेवल्यावर बघू काय करायचं ते. बघू बिगू काय नाही, आधी पोलिसात जाऊन तक्रार दे, त्याशिवाय मी तुला जेवायला वाढणार नाही. अगं पण हे बघ राणा पण बिन काय नाही. मी काय सांगते तेवढं ऐक. तू जाऊन आधी पोलिसात तक्रार दे. शिरपती तू ह्याच्या संग जा आणि पोलिसात तक्रार केल्या बिगार यायचं नाही. चला राणा. अगं पण राणा जा म्हणते नव. बरं ठीक आहे. जा. शिरपती दादा, ही जिजा होती तेव्हा बी डोसक्याला ताप होता, आता गेले तरी बी डोसक्याला ताप झाले. राणादा मी काय म्हणते, कुठे गेला असलो जिजा? मला काय करायचंय आणि मला काय माहित कुठे गेली ते. लई डोसकं फिरले, पण माझं लई खुश झालं. नाही तर काय. तुम्ही तर कमालच केली की त्या जिजाला गायब करू. ए डोकं पडलास का काय? राणादा कशाला गायब करतील? मग गावात कोणाची हिंमत आहे एवढी जिजाला गायब करायची? अरे बाबा मी काय बी केलं नाही. मग काय जादू झाली काय? तू जा की बाबा तुझ्या कामाला, जा जा. चल राणादा मी सांगितलं नाही गावात इकडं हे बोपाटा झालंय म्हणून. अरे मग ते समजा काय चाललंय ते. राणादा एक नंबर हा राणादा. त्या जिजानं अख्ख्या गावाला वाद आणला होता, तुम्ही तिला एका झटक्यात गायब केला. अरे बाबा मी काय बी केलं नाही. तुम्हाला मोठेपणा घ्यायची सवय नाही आहे, पण ती तालीम तेवढी लवकर सुरू करा. होय होय करतो. जा की, तुला उशीर होईल, जा जा. हळू. दादा समजा गाव भैसटलंय का काय? हा माझ्यावर समजे पावते पडायलेत. राणादा आता गावातल्या लोकांना कुणा कुणाला आणि कसं समजावचं हे सांगा बरं मला. त्यापेक्षा एक काम करूया, आपण लवकरात लवकर पोलीस मध्ये जाऊन कंप्लेंट देऊन मोकळं होऊया. चला राणादा जिजा जिरे अख्खं गाव खुश झाले. अरे सच्चाय काय चाललंय रे समजा? अरे समजा गाव माझ्यावर पावते पडायलेत. अरे मी काय बी केलं नाही. नाही आता करायचं, आता करायचं. आता जिजा गेले ना लवकरात लवकर उद्या तालीम सुरू करायची. म्हणजे काय होईल समजा, आता जर ती गेल्या उद्या जर परत आली तर मग आपली गावची ताकद दिसायला पाहिजे नको? बरं ऐक, ते माझं जरा एक काम आहे, तेवढं मी करतो. तुझा बरं चला. आता की नाही जाऊन पहिला की नाही आपण कंप्लेंट. काय झालं राणादा? नाही काय नाही, या पोलीस स्टेशन मध्ये मी काम करायचं ते धर्माबाद. राहू द्या, जुन्या गोष्टी सगळ्या विसरून जावा राणादा. आता की नाही पहिला आपण काय करूया, जिजाची कंप्लेंट देऊया. चला लवकर, चला चला. राणादा आज इकडे कसं काय? नाही ते जरा काम आहे म्हणून आलोय. बोल की. अरे काय जिजा नावाची बाई आपल्या गावात राहायला आली. गेली 4-5 दिवस झाले ती आपल्याच घरात राहत होती बघ, आणि आता गायब झाले. गायब झाली? होय. अशी कशी गायब झाली आणि काय कारण? कारण म्हणजे नाही तसं कारण काहीच नाही. मग ती तुझ्याच घरी का राहत होती? कारण पप्पाने ते झोपडं पाडलं म्हणून. पण मग ती तुझ्याच घरी का राहायला आली?
कारण तिला असं वाटलं की मी पप्प्याला सांगितलं तिचं झोपडं पडायला. पण तू का सांगशील असं दुसऱ्यात झोपडं पडायला? मी नाही सांगितलं रे, त्या पप्प्यानं आपल्या मनानं पाडलंय तिचं झोपडं. पण राणादा मग तिला असं का वाटलं की तूच पप्प्याला सांगितलंयस म्हणून? काय झालंय, अरे तिनं की नाही बळच आपल्या जमिनीवर कब्जा केला, म्हणून आमच्यामध्ये जरा खटका उडाला होता. राणादा, रागाच्या भरात तूच काही केलं नाहीस ना मग? आज काय बोलतोयस मर्दा? अरे असं काय मी केलं असतं तर मीच तक्रार करायला आलो असतो का? हा, हे बी खरं आहे म्हणा. मग गावात उगाच चर्चा करायला होय, राणादान तिला गायब केल्या म्हणून. पण तसं काय बी नाही. कधीपासून गायब झाली ती? सकाळपासून. म्हणजे आजच की? हा, राणादा, अरे गेली असेल कुठेतरी, येईल की परत. मुकुंद कुठं गेली असेल रे? अरे तिचं काहीतरी काम असेल, वाट बघूया आजच्या दिवस. अहो पण कुणी तक्रार करायच्या अगोदर आपणच तक्रार नोंदवलेली चांगलीच की. अरे राणादा, तुला पण माहिती आहे की, अरे असं 4-5 तास कुणी गायब झाल्यावर तक्रार नोंदवण्यात काय पॉइंट आहे का? हे बघ, आपण जरा वाट बघू, आणि जवळ कुणाची तक्रार येत नाही तवर काही टेन्शन नाही. आपण कुणाची मिसिंग म्हणून तक्रार आली तर पहिला संशय तुझ्यावर येणार, आणि संशयित म्हणून तुझी चौकशी केली जाईल बघ. हो साहेब, म्हणून तर तक्रार द्यायला आलोय ना. कर नाही त्याला डर कसली. हा बरोबर आहे, आपण आजच्या दिवस वाट बघू. मला वाटतं ते येईल संध्याकाळपर्यंत. चालतंय, मग मी की नाही तालमीला तयारी लागतो. उद्यापासून काय बी करून तालीम सुरू करायची. शिल्पी दादा, मी मळ्यात जातो, तुम्ही घरला जावा आणि माझा जेवणाचा डबा घेऊन मळ्यामध्ये या, आणि गोदक्काला सांगा काय बी टेन्शन घेऊ नकास म्हणून. समजा ठीक आहे? हा, जा. चल मुकून देतो, काय लागलं तर सांगतो. अरे सांग की राणादा, तुझ्यासाठी काय पण. चल. नाही 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 नाही, जिजा काय संध्याकाळ पत्तूर परत येत नसते. आता मिशिंगची तक्रार होणार, संशयित राणाची चौकशी होणार. राणा, आता वाजतोय बघ तुझा बाजा, बघतोस तुला आता. अरे बरकत, कुठे गेली असतील अंजली वहिनी? मला बी तेच कळण झाली मर्दा. लक्ष्मीला फोन करून बघतोस का परत? मग अशी केलाय नव्हती तिला फोन, आता परत फोन केला तर तिला काय सांगायचं? आणि लक्ष्मी लय हुशार आहे, ती लगेच ओळखणार काय ना काय तर भानगड आहे म्हणून. दुसऱ्या रडत बसायला नको मर्दा ती. आणि वहिनी त्याच्या हॉस्टेलला कशाला जातील? अरे मग गेल्या कुठं? नाही नाही बरकत, मला लय टेन्शन आले मरता. श्रीपती, हो कुठं चाललाय? अरे बरं काय झालं? काय श्रीपती, तुझं काय ध्यान आहे का नाही घरावर? कुठं आहेत वहिनी? अरे मला बी तेच कळणं झाले. मी आणि राणादा आत्ताच पोलीस स्टेशनमध्ये गेलो होतो तक्रार द्यायला. पोलीस स्टेशनला? हा, अरे गावात सगळीकडे बोबाडा उठलाय की राणादानं जिजाला गायब केले म्हणून. आणि त्या पोलिसांचं लक्षण मागं लागलं तर, म्हणून गोदाकांनी तक्रार करायला सांगितल्या. राणा कुठं आहे मग? ते उद्या तालीम सुरू करायचे ना, त्याच्या तयारीसाठी मळ्यात गेल्यात. तो जाम खुश झाला असेल आता. अरे तेच तर, मला तर लय टेन्शन आले मर्दा. आता कुठं उडकायचं अंजली वणीसनी? पप्प्यानं काय भानगड केली नसेल ना? पप्प्या? हा, अरे होय की, परवा वहिनीने त्याला जाम चोप दिला. त्याचा राग मनात धरून त्यानं वहिनीसनी काय केलं नसेल ना? म्हणजे पप्प्यानं मार खाल्लाय? होय. नाही नाही, अरे त्यानंच काहीतरी केलं असणार. अरे लय तिरसट डोसक्याचा आहे ते. हे बघ, आपण सगळ्या जागा चेक करूया काय? मला पप्प्याच्या सगळ्या जागा माहिती आहेत. चालतंय श्रीपती, तुला जर काय कळलं तर लगेच आम्हाला कळव. मी जाऊन त्या पप्प्याच्या जागा सगळ्या बघतो. पप्प्या जर ह्या मागा असला तर ते जर काय आता खरं नाही.